प्रथमतः मी सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आता जे सध्या चालू असलेलं आंदोलन आहे तोच एक सट्टेदार आहे. IPLच्या बेकायदेशीर धंदा चालवणार आहे, गुटख्याचा लोकांकडून हप्ते घेणार आहे आणि अनेक महिलांना त्यांनी या सोलापूर शहरामध्ये पुरुषांनी नोकरी लावतो, कुणाला टेंडर देतो, अनेक अशा छापा मारून पैसे उकळलेत आणि ते पैसे मागायला गेल्यानंतर तो पोलिसांना एक अर्ज देतो की व्याजबट्टेचा धंदा करते आणि यांनी व्याजानं पैसे मला दिलेले आहेत. म्हणजे ह्यांनी केलेलं पाप दाखवण्यासाठी ह्या आंदोलनाची त्याची दिशा आहे, त्याच्या मागं कुठलाही उद्देश नाही. आणि त्यांनी काल परवा दिवशी उमेश पाटलांनी काल या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. उमेश पाटलांनी थोडं स्वतःचं आत्मचिंतन करावं की महाराष्ट्राचे ते प्रवक्ते आहेत, पण सोलापूर शहरातला एकही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्यांना भेटायला देखील आला नाही आणि सुवासच्या बाबतीमध्ये तर तो विषयच नाही. अशा ह्याची पार्श्वभूमी असल्याकारणाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. आणि दुसरं, उमेश पाटलाने एक क्लिप आहे माझ्याकडं, त्यांनी सांगितलं आहे, हे तुला सायरा शेखनं सांगितलं की तुम्ही संतोष पवार आणि कल्याण शिट्टीच्या ऐकण्यावरून हे चालू केलं आहे का? अशा पद्धतीचं पांघरून घालण्याचं काम उमेश पाटील सोलापूर शहरात करत आहेत. आणि उमेश पाटलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी आल्यानंतर इथला एकही पदाधिकारी आहेत ना तर आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि असल्या खोट्या गुन्ह्यात जर अशा पद्धतीने केलं तर उद्या त्यांच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल. भाऊ तिने स्क्रीनशॉट दाखवलेला आहे, 32,000 देत होतं. हो, 32,000 देत होतं ते स्क्रीनशॉट दाखवायला लागलं. त्याचे उत्तर मी देईन ते देतील. जे काल माझ्याबद्दल वक्तव्य केलं गेलं आहे. कारण मी थोडंसं माझ्या पार्श्वभूमीबद्दल दोन बोलले आहे मी तुमच्या पत्रकारांशी सगळ्या आपल्या. तर मी माझ्यावर जो अन्याय झालेला आहे, माझी जी फसवणूक झालेली आहे त्याच्या संदर्भात मी 29 तारखेला CP साहेबांकडे गेलेले आहे भेटायला, पण मला ते भेटलेले नाही. हां, नाही, ते तेव्हा नव्हते. आणि मग आम्ही ह्याला गेलो 30 तारखेला. मग मला सांगितलं की तुम्ही तुमचा रीतसर अर्ज द्या. मी हा 30 तारखेला अर्ज दिलेला आहे आणि याच्या प्रती तुमच्या सगळ्यांकडं मी दिलेल्या आहेत त्या दिवशी. आणि जेव्हा मी अर्ज दिल्यानंतर 1 तारखेला मी मुलाखत दिली की मला कोणी भेटत नाही आहे, पोलीस प्रशासन मला मदत करत नाही आहे, हे जेव्हा मी पत्रकार लोकांना सांगितलं आणि माझी ही जी क्लिप व्हायरल झाली, तुमची जी बातमी लागली सगळीकडं, ते घाबरून त्यांनी 2 तारखेला ऑनलाईन बसून जो अन्नत्याग आंदोलन करतोय सुहास कदम, हा जाग्यावर बसून त्यानं ऑनलाईन माझी तक्रार दाखल केलेली आहे. का बरं? त्यानं पोलीस स्टेशनमध्ये जायचं होतं. माझे स्क्रीनशॉट जर त्याच्याकडे आहेत तर त्यानं ते तिथं द्यायचे होते, पोलिसांना ती तक्रार घ्यावीच लागली असती. परंतु काल जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि प्रवक्ते, जेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते, मी त्यांचीच कार्यकर्ते होते, ते माझे नेता होते, मी त्यांना खूप आदरानं, अजूनही त्यांच्याबद्दल मला खूप आदर होता. परंतु त्यांनी काल माझ्याबद्दल येऊन एक वाईट वक्तव्य इथं केलंय की सायरा शेख ही व्याजानं पैसे देते आणि तो तिचा व्यवसाय आहे. हे फार चुकीचं बोलले. ते एखाद्या महिलेबद्दल बोलताना त्यांनी असं नाही बोलायला पाहिजे होतं. आणि ह्यांचं जे हे आंदोलन आहे ना, त्याचं जे राजकारण करतायत ते एखाद्या महिलेला घेऊन त्यांनी राजकारण करू नये. मला एवढंच म्हणायचं आहे, पैसा माझा कष्टाचा आहे, माझ्या मुलाबाळांच्या तोंडातून काढून. आणि जी बाई व्याजबट्ट्याचा धंदा करते ना, ती बाई RTGS काढून बँकेतून पैसे देत नसते कधी. तुम्हाला काही त्याच्याबद्दल माहिती असेलच. मग मला जेव्हा माझ्यावर असे आरोप केले जात आहेत, आणि मलाच नाही आहे, हे माझ्यासारख्या कितीतरी महिलांना केलेले आहेत, पण मी सुदैवानं मी त्याला जो दिलेला पैसा आहे तो डायरेक्ट बँकेतून दिलेला आहे. त्यामुळं तो माझ्यावर ॲलिगेशन करूच शकत नाही. इतर महिलांनी मात्र पैसे बिचाऱ्यांनी कॅशमध्ये दिलेत, आपल्या नवऱ्यांना न सांगता, आपल्या घरातल्या लोकांना न सांगता. काही महिलांचे संसारसुद्धा उद्ध्वस्त झालेत. आता मला सगळ्यांचे फोन येत आहेत की मॅडम आमचं पण असं आहे, पण आम्हाला बोलताच येईना, काय करायचं. मी अशा सगळ्या माझ्या माता भगिनींना आवाहन केलेलं आहे, ज्यांनाही सुहास कदमनं फसवलंय त्यांनी पुढे यावं आणि आपली तक्रार दाखल करावी तिथं. आणि उमेश पाटलांबद्दल मी आता एवढंच म्हणेन की
आदरणीय दादा, तुम्हाला मला एवढं सांगावंसं वाटतं की एखाद्या महिलेला समोर उभा करून राजकारण करू नका. जे तुम्ही स्वतः केलेलं आहे, अणगरमध्ये बसून तुम्ही अणगरचं जे राजकारण आहे ना, थिटेबाईसारख्या बाईला समोर आणून तुम्ही राजकारण केलं, तसं माझ्याशी करू नका. आणि मी कुणाच्या हातचं भावलं बिलकुल नाही आहे. त्यांनी प्रशासनाबद्दल पण बोललेले आहेत की प्रशासनानं, पोलीस डिपार्टमेंटनं हिला हाताशी धरलंय. आणि माझ्या मोबाईलमध्ये जेव्हा मी 1 तारखेला तुम्हा सगळ्यांना बाईट दिली होती माझी, तेव्हा त्यांचा मला संध्याकाळी लगेच फोन आला. मला ह्या फोनची अपेक्षा होती की मला कुणाचा नाही, फक्त उमेश पाटलांचा फोन येणार. कारण उमेश पाटलांचा कार्यकर्ता हा सुहास कदम आहे. सुहास कदमच्या आंदोलनाबद्दल लोकांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा हेच ऐकलं जातं, सुहास कदम हा उमेश पाटलांचा वसूलदार आहे, दलाल आहे. हे सगळं करणारा सुहास कदम आहे. मग नेता आहे, उठून तर येणारच. कुठलाही नेता आलेला नाही, पण उमेश पाटील मात्र नक्की इथं उपस्थित झालेले आहेत काल. आणि मला त्यांचा धमकीवाजा फोन आलेला आहे 1 तारखेच्या संध्याकाळी. आणि त्या फोनमध्ये ते म्हणतायत मला की तुला हे सगळं करायला कोण लावतंय? संतोष पवार आणि कल्याण शेट्टी हे तुझ्या पाठीमागं आहेत आणि त्यांचं ऐकून तू करतेस. मी म्हटलं मला कुणी करायला लावलेलं नाही. माझा जीव जळतोय, माझं घर जळालंय म्हणून मी आलेली आहे इथं. आणि माझ्यासारख्या इतर महिलांची इथं फसवणूक होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि उमेश पाटलांना मी जाता जाता एवढंच सांगेन, त्यांना माझा एक निरोप असेल त्यांच्यासाठी की त्यांनी एका महिलेला काल प्रेसमध्ये नको त्या विषयावर त्यांनी बदनामी केलेली आहे. आणि एखादी महिला जर ठरवते ना एखाद्या पुरुषाला बदनाम करायचं, तर ती त्याचं सगळंच बाहेर काढू शकते. सगळं त्यांचे कच्चे चिट्टे सगळे माझ्याकडे आहेत. सेकंड टाइम त्यांनी सायरा शेखचं नाव घेऊन प्रेसवाल्यांसमोर जर, माझ्या माध्यमांसमोर जर काही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर उमेश पाटलांचं मी सगळं वाभाडं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. हो, दाखवले. तुम्ही माझा मोबाईल चेक करू शकता. आणि तो काय म्हणतोय ते माझ्या मित्राचे मोबाईल. व्यवहार माझा कुणाशी असू शकतो. सुहास कदमला जर मी लिगली पैसे माझ्या अकाउंटनं देतेय तर त्यानंही माझ्याच अकाउंटला ट्रान्सफर करायला पाहिजे होतं. जर मी व्याज घेते तर तो इतरांच्या मोबाईलमधून का टाकू शकतोय मला? नाही ना. असं तोही राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे ज्याचं तो दाखवतोय. माझ्या लक्षात आलं जेव्हा मी कालची ती क्लिप बघितली तेव्हा मला असं वाटलं कुणाकडून घेतले त्याने स्क्रीनशॉट, कुणाचे आहेत. तेव्हा लक्षात आलं की हा पण आपला एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, योगायोगानं तो माझा नातेवाईक आहे. पण तो त्याच्याकडून त्यानं ते घेतलेत. माणसाला पैसे सुट्टे असतात, कॅश आहे की बाबा ही कॅश घ्या आणि मला टाक रे थोडंसं माझ्या अकाउंटला, असं म्हणून मी टाकलेलं आहे. त्यानं मजाकमध्ये मला म्हटलंही, मॅडम हे 500 रुपये दंड असं लिहिलं. म्हणलं मूर्ख आहेस का तू? 500 रुपये दंड असं का लिहिलंस? माझ्या त्या स्क्रीनशॉटमध्ये तेही आहे. ए क्या है? आणि अशी जर माझी जाणून बुजून बदनामी करत असतील तर मी त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्यांना वाटलं असेल सायरा शेखबद्दल आम्ही जर तिची प्रसारमाध्यमांसमोर बदनामी केली तर ती मुळूमुळू रडेल, घरात बसेल, कुठंतरी दबेल. आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय, जेव्हा उमेश पाटील माझ्याबरोबर बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मी तुम्हाला ती क्लिप देईन माझ्याकडची. त्यांनी सांगितलं की तो आंदोलन करतोय, करू दे ना, अवैध धंद्याच्या बाबतीत करतोय. त्याला पोलिसांची ऑफर आहे 2 कोटीची. 2 कोटीची ऑफर त्यांना होती म्हणून त्यांनी त्यांच्या आंदोलनाला माझ्यामुळं कुठेतरी गालबोट लागतंय असं त्यांना वाटायला लागलंय. म्हणून ही चालवली माझी बदनामी आहे. त्यांनी जी आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू नये म्हणून माझी चालवलेली ही बदनामी आहे, असं माझं स्पष्ट मत त्यांच्याबद्दल आहे. आणि आंदोलनाला हा बसण्याआधी सुहास कदम बरोबर माझी एक मीटिंग झाली होती सिव्हिल चौकामध्ये. तेव्हा तो मला म्हटला होता, ताई थोडंसं दम धरा, मी तुम्हाला येत्या 28 तारखेला मी पैसे देणार आहे. कारण मी हे आंदोलनाला बसतोय पोलिसांच्या विरोधात. पोलीस मला ऑफर दिलेली आहे मला 20 लाखाची, पण थोडंसं वाढवलं तर मी त्यातून तुमचे पैसे मी तुम्हाला देऊन टाकेन. हे मला त्यांनी स्पष्ट बोललेलं आहे. आणि जेव्हा त्याच्या आंदोलनाला परवानगी मिळाली नाही तेव्हा 30 तारखेला जाऊन मी म्हटलं ह्याला पोलीस देणार नाहीत आणि माझा पैसा मला परत मिळणार नाहीये. म्हणून मी फसवणूक जी झाली असं तुमचं म्हणणं आहे,
तो व्यवहार काय तो कशामुळे झाले ते कशामुळे तुम्ही एवढे पैसे किती दिले होते पैसे आणि त्यांनी परत किती दिले? मी माझे स्क्रीनशॉट दिलेले आहेत साहेब सगळ्या पत्रकारांजवळ. माझ्या बँकेच्या अकाउंटचं दिलेलं आहे. मी आरटीजीएस एकाच वेळेला दिलेली अमाऊंट नाही आहे, मी त्याला किती दिले? 3 वेळा दिलेले आहेत. जवळजवळ 9,45,000 गेलेले. तुम्हाला परत किती दिले? नाही, मला दिलेले नाहीयेत एकही परत. पैसा? नाही दिलेला. तुमची तो देतोच आहे संपूर्ण म्हणतो, देतोच आहे म्हणतो. 9,45,000 फसवणूक झाली. हो. पैसे कशासाठी दिले होते? पैसे हे टेंडर घेण्यासाठी दिले होते. तो म्हटला मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे. ताई तुम्हाला तर माहिती मी दादांच्या किती जवळ असतो. दादा मला म्हटलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांना मंत्रालयामध्ये सांगून ठेवलेलं आहे सुहास आला की त्याची कुठली कामं थांबवायची नाहीत. आणि आता उमेश दादा तर आपले जिल्ह्याचे बॉस झाले. जिल्हाध्यक्षपद त्यांना मिळाल्यानंतर तर सगळं सत्ता आपल्या हातात आहे. जिल्हा परिषद असू दे, महानगरपालिका असू दे, सगळं आपल्या हातात आहे. त्यामुळं ताई मी मोठे मोठे टेंडर आणतो. आणि जे भैया चौकातलं मोठं ब्रिजचं काम आहे ते टेंडर मला मिळाले असं तो स्वतः बोललाय मला. नाही ठीक आहे ताई, आता एक मिनिट तुम्हाला त्यांनी तुम्ही त्यावेळेला त्यांच्या पक्षात होता. हो बरोबर. हो. तुम्हाला तरी ही पद्धत योग्य वाटते का की तुम्ही कार्य करताय अजितदादा गटाचं काम करताय आणि पैसे देऊन टेंडर मिळवायची ही कुठली पद्धत कार्यकर्त्यांनी? म्हणजे तुम्ही सुद्धा एका गैरप्रकाराला एक प्रकारे प्रोत्साहित करत होता किंवा पैसे देत होता असं वाटत नाही तुम्हाला? नाही, गैरप्रकाराला नाही. टेंडरसाठी भरण्यासाठी अमाऊंट असते ना साहेब. नाही, टेंडर भरण्यासाठी लागणार होते असं तो म्हटलेला मला आधी. कसलं टेंडर? तुम्ही आता कार्यकर्ता म्हणून एवढे 9 लाख रुपये देता, कशाचं टेंडर होतं ज्याच्यासाठी तुम्हाला 9 लाख रुपये दिले तुम्ही त्याला? ते जिल्हा परिषदेचं एक टेंडर होतं, पीडब्ल्यूडीचं एक टेंडर होतं, रोडचं होतं. त्याच्यासाठी आपल्याला टेंडर भरावं लागेल. सुरुवातीला त्याचा खर्च येतो. ताई मला त्यातला काहीही टेंडर अनुभव नव्हता. भरण्यासाठी दिलेले पैसे आहेत त्याच्याकडे. हा, टेंडर भरण्यासाठी अवैधरित्या लाच म्हणजे म्हणून त्याला नाही, दिलेली. असं कसं काय? तुम्ही आता शिक्षित आहात, असं एखाद्याला टेंडर भरण्यासाठी पैसे आपण कसं काय देतो ना? तुम्हाला तुमचं टेंडर भरायचं तर तुम्ही थेट जाऊन भरलं पाहिजे. नाही, थेट भरीन मी त्याच्यासाठी. बस नाही, आहे. नाही, ताई, ताई, मला सांगा तुम्ही किती दिवसापासून कामं घेता? मी कधीही कामं घेतलेली नाहीत. आता तुम्हाला तुमच्या काही माहिती नाही. अनुभव नव्हता म्हणूनच मी ह्याच्या भूलथापांना बळी पडलेले आहे. कसं आवश्यक आहे सांगा ना? तुम्ही टेंडर भरायचं तर स्वतः जाऊनच भरावं लागतं ना. नाही, आपण साहेब, पण कोणाला तरी त्याच्यासाठी म्हणजे का मॅनेज करण्यासाठी पैसे दिले तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा ते सांगा. मला ते माहिती नाही. मॅनेज करणं वगैरे मला काहीच माहिती नाही, कारण मी स्वतः कुठंच उतरलेले नाहीये असं तिथे. तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्ती असं म्हणूच शकत नाही ताई. हो, तुम्ही त्याच्यासाठी मला- राजकारणातला अनुभव आहे तुमच्याबरोबर. तुम्ही एका शासकीय कामकाज सध्या करताय. बरोबर आहे साहेब तुमचं. तुम्ही एक, आणि ही हॉस्पिटल माझी झालेली चालवताय फार ना? मोठी चूक आहे. हा? ही झालेली माझी फार मोठी चूक आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला की खरंच तो काहीतरी हे काम करेल म्हणून. त्यांनी मला काय म्हणलंय फाईट देताना की तुम्हाला जर जास्त माहिती असेल, माहिती घ्यायची असेल सायराशी यांची, तर तुम्ही त्यांच्या हॉस्टेलची जरा चौकशी करा. तर गोविंदकर साहेबांना विचारा अच्छा. मागासवर्गीय मुलींच्या हॉस्टेलच्या नावाखाली त्यांनी काय गोरागुंडा सुरू केलंय ते सगळं पितळ उघड होईल. अच्छा. काय आहे ह्या आरोपाला उत्तर? ठीक आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही ती माहिती नक्की घ्यावी, कारण काही RTI कार्यकर्त्यांनी त्यांनाही असंच आमच्या एका विरोधकांना सोडलं होतं. RTI कार्यकर्त्यांनी आम्हाला माहिती मागितली, आम्ही ती माहिती दिली नाहीये. पैशासाठी त्यांनी आमच्यासाठी खूप केलं, पण सायरा शिक अशी व्यक्ती आहे कुणालाही पैसे देत नाही. कुत्रे भुंकणारे माझ्याकडे खूप येतात, संस्था आहेत, पण आजपर्यंत कुठल्याही कुत्र्याला मी हड्डी फेकलेली नाहीये. त्यामुळं ते पुढे जातात. गेले तर त्याच्यातून मला क्लीन चिट मिळालेली आहे. आणि तुम्ही तो रिपोर्ट घेऊ शकता तिथून कोहिनकर साहेबांकडून की माझ्या संस्थेवर कुणी काय केलेलं आहे, कुणाचे काही ॲलिगेशन आहेत का, तिथं कुणी अर्ज टाकले. माहिती अधिकाऱ्यांचेच कामं असतात हे, बाकी कोणी करू शकत नाही आहे. आणि ह्यानं ही सुद्धा मला धमकी दिली आहे. आमच्या एक महिला नेत्या आहेत, मी कोणाची नावं घेणार नाही आहे, पण जेव्हा माझी पहिली हे बाहेर गेली होती न्यूज माझी, तेव्हा त्यानं सांगितलं की मी त्यांच्यावर सावकारकीचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्यांच्या संस्थेच्या मागं मी खूप लोक सोडणार आहे. आणि त्याच्या तयारीनिशी मी आता उतरलेले आहे. बरं, 2024 मध्ये तुमचा हा व्यवहार झाला आणि तुम्हाला फसले असं कधी लक्षात आलं? मला 1 वर्षानंतरच लक्षात. किती माणूस वाट बघेल ना, आता होईल तर. तुम्ही हा परवा 29च मुहूर्त का उडकला? मुहूर्त का उडकला? अर्ज देण्यासाठी तुम्ही गेल्या वर्षभरात कधी देऊ शकला असता ना? नाही, लगेचच ऍक्शन. तो काय म्हटला? त्यात मग तथ्य वाटतं ना की तुम्ही जाणीवपूर्वक त्याचं हे आंदोलन बदनाम व्हावं किंवा तो व्यक्ती बदनाम व्हावा, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून तुम्ही हीच वेळ उडकली. तुमचा हे झाला असेल फसवणूक हा विषय वेगळा आणि तुम्ही त्यावर
न्याय मागितला पाहिजे. पण हाच मुहूर्त का उडकण्याचं कारण? मुहूर्त उडकला नव्हता, कारण माणसाची एक सहनशक्ती असते. एक स्त्री म्हणून किती सहन करणार आहे. तारखेलाच कशी संपली? हो साहेब, त्याने मला वादा केला होता, त्याने मला प्रॉमिस केलं होतं की त्याला पोलीस डिपार्टमेंट कडून पैसे येणार आहेत आणि तो मला देणार आहे. मग मला माझे पैसे 28ला मिळाले असते तर मी हे निवेदनच दिलं नसतं, अर्जच दिला नसतं मी CP साहेबांकडं. त्याचे पैसे न मिळणं, आधी त्याच्या विरोधामध्ये कॉग्निजेबल 5 क्लिप पण त्याला जोडून दिलेली आहे मी. अशा व्यक्तीला जर उमेश पाटील सहकार्य करत असेल आणि त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. मी प्रवक्ता आहे, अध्यक्ष असताना शहरातील एकही पदाधिकारी कार्यकर्ता त्याच्याजवळ जात नाही. एवढे उमेश पाटलाकडे हिंमत असली असती तर त्यांनी त्याच्यावर अन्याय व्हायला लागला म्हणून CP साहेबाकडे घेऊन गेले असते. घेऊन गेले का घेऊन गेले नाहीत? कारण त्याचं बाळ तिथं आहे. सोलापूर शहरामध्ये 6 महिन्याखाली त्यांनी गुटखाची एक मोहीम काढली आणि फूड अधिकाऱ्याला घेऊन एक 5-6 दुकानावर गुन्हे दाखल करायला लावले. त्यानंतर 10 दिवसातच ते आंदोलन मागं सरकलं. का सरकलं? संपलं आंदोलन. केवळ त्यांनी APLच्या गेमचा धंदा सरस्वती चौकाच्या 2 पान दुकानाच्या बोळात चालू होता. खरं त्याच वेळेला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. पण हे अशा लोकांना वरून फोन आणणे आणि ह्याला मुभा देणे 2 नंबरला, ही सर्वात मोठी चूक आहे. बरं तुम्ही विषय काढला आता. हा ठीक आहे, यांचा आणि त्यांची काय तक्रार असेल त्यावर कारवाई होईल. सोलापुरात अवैध धंदे सुरू आहेत की नाही? आहेत ना. मग त्याच्यासाठी तुमचं म्हणणं काय? अहो, माझं म्हणणं सोडा आहे ना, उपोषणला बसला नाही. हे जे पैसे 80-90 लाख रुपये घेतलेले लोक नाही सांगतो मी. ऐका माझं. हा गुटखा अवैध होता ना, 7 दिवसात त्याने आंदोलन संपवलं लगेच. नाही पहिले त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्या. सुरू आहेत की नाही तेवढं सांगा. आहेत ना. मग त्याच्यावर तुमची काय मागणी नाही? एक शहरातले जबाबदार माजी नगरसेवक पदाधिकारी आपण आंदोलन अशा गैरप्रकाराविरुद्ध कधी उठाव केलाय का? मी काय म्हणतो, तो कशासाठी उपोषणला बसला? सोडा ना, त्याची चूक नाही बघा, त्यांनी फसवणूक केली. मी अवैध धंद्याचे समर्थन करत नाही. मी समर्थन करत नाही. धंदे चालू आहेत. एक जण अवैध धंद्याच्या विरोधात उठाव करतोय, त्याला अहो, त्याची चोऱ्या लपवण्यासाठी उभं केलेलं आंदोलन आहे. चोरी त्याची लपुटगिरी केलेली लपवण्यासाठी आंदोलन आहे. कारवाई मागणी होऊ शकते ना, त्याच्यावर कारवाई करा ही मागणी झाली. हो, योग्य, त्याच्याविषयी दुमत नाही. शहरातल्या अवैध धंद्याविषयी तुमचं मत काय? एवढं मी समर्थन करत नाही म्हणलं ना. आहे मग काय त्याच्यावर आपली काय कार्यवाही दिले ना. बरं, अनेक संघटनांनी पत्र दिले. म्हणणं तुम्ही मत काय? तुम्ही मी त्याचं समर्थन करत नाही. नाही भाऊ, तुम्ही एक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहात, माजी उपमहापौर आहात, आता सत्ताधारी पक्षातले आहात. शहरात अवैध धंदे चालू आहेत ते तुम्ही मान्य करताय. या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे किंवा पालकमंत्र्यांकडे अवैध धंदे बंद होण्यासंदर्भात काय पाठपुरावा केलाय, असा साधारणतः प्रश्न आहे. हे बघा, त्यांनी आमदार कल्याण शिट्टीला बोलला, पाणेदार आमदार, इथल्या वसूलदारामध्ये हस्तक्षेप करू नये. अहो, त्या कल्याण शिट्टीच्या वडिलापासून त्यांच्याकडे अशा प्रकरणात बोर्ड उचलून दाखवणारा कोण नाही. ह्याची काय लायकी आहे? हो, त्यांच्यावर आरोप करतो मुख्यमंत्री. नाही, तुम्हाला काय कल्याण शेट्टीने सांगितलं का त्यांची बाजू घेऊन? तुमचा आमचा प्रश्न काय आहे तुम्हाला, की अवैध धंदे सोलापुरात सुरू आहेत की नाही, तुमची भूमिका काय? मी सांगितलं, मी समर्थन करत नाही. आता आम्ही बोलणार ना आमदारांना वगैरे बोलणार आहे. मूळ आमची बाजू आहे ना, लोकाला 1.5 कोटी रुपयाची फसवलेली आहे, त्यातून हे आंदोलन उभा केलंय. आणि कोण तक्रार करायला गेले की त्यांच्याकडे मी सावकाराने पैसे घेतलेत, कामाचे कुठे घेतलेत? अशा प्रकारचा अनेक महिलावरून पुरुषावर दबाव आणून त्याने ते पैसे म्हणते जाऊ द्या, अजून ह्यानेच आमच्यावर गुन्हा दाखल करायला तयार झाला. काय करायचं? ही कुठली प्रवृत्ती आहे? ह्याला कुणाचं प्रोत्साहन आहे? कुणाचं आहे? उमेश पाटलाच आहे. आणि एकट्याच नाव घेतलं, जी माहिती तसंच घेतो. भाजपातल्या कुणाचं आहे का प्रोत्साहन? कुणाचं आहे? भाजपवाले कसे प्रोत्साहन देतील? शहरात एवढा आता गदारोळ उडालेला आहे अवैध धंद्याच्या ह्याच्यावर. नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. एकही लोकप्रतिनिधी सत्ताधारी पुढे काय येत नाही? हे बघा, मला काय म्हणायचं आहे, सामाजिक अनेक संघटना सोलापूर शहरात आहेत.
अण्णा हजारेकडे कसं माणसं भेटायची लाईन लागली असते त्याच्याकडे लाईन लागली असते. पक्षाचा एक पदाधिकारी नाही, एक कार्यकर्ता नाही. ही चोरी लपवण्याचा लपूडधंदा बंद करण्यासाठी त्यांनी पैसे बुडवण्यासाठी केलेला उद्योग आहे. त्याच्या विरोधातही तुमच्या दोघांशिवाय कोणी गेलं नाही हे सुद्धा आहे ना. नाही, खूप या आले. हे तुम्हाला 8 दिवसामध्ये सगळं आता हे व्हॉट्सअप यांनी काय करणार, पोलिसांकडे गेला की साहेब मी त्यांच्याकडे व्याजाने पैसे घेतले, त्यामुळे पैसे देणारे लोक दबून आहेत. कशाला तो असं म्हणत सुकेल? हा? भावना नाही, भावना नाही. मला नाही म्हणत, लोकांच्या बाबतीत सांगतोय. ठीक आहे ना, ज्यांचं आता उद्यापासून बघा अनेक तक्रारी त्यांचं कागदावर त्यांनी मान्य केले की मी पैसे दिलेत त्याला दिलेत ना, बरोबर आहे ना. पैसे पुढे त्याने त्याच्या डॉक्युमेंट सुद्धा दिले की मी व्याज परत केलं, दंड आणि परत मग केला. मग मला सांगा, याच्यावर तरी आपला विश्वास आहे का नाही? आणि मी काय म्हणतो, 7 दिवसात गुटखा आंदोलन कसं जमतं? तुम्ही काय करता भाऊ? IPL आता सोलापूर शहरामध्ये अवैध धंदे चालू असायला पाहिजे का बंद असायला मी 10 वेळा सांगितलं ना, आम्ही समर्थन करणार नाही. आता आमदारांना वगैरे आम्ही निवेदन देणार आहे. सोलापूर शहरातल्या अनेक संघटनाची आम्ही मिटिंग बोलवणार आहे या संदर्भामध्ये. सांगा. त्याला काय आम्ही पांघरून घालणार नाही. आता तुम्ही पण 8 दिवसांनी परत बदलू नका गुटखा आंदोलन सारखं. आता तुम्ही भूमिका घेतली बघा, चर्चेतून प्रश्न उपस्थित होणार आहेत. कुणाची भूमिका काय, कुठल्या संघटनेची भूमिका काय, त्यावेळेला स्पष्ट होईल. मीटिंग कधी बोलवणार? एक 8 दिवसात बोलवणार आहे. अधिवेशन संपले की आम्ही मिटिंग बोलवणार आहे. आणि तुमचं याच वेळेला असं म्हणणं की अशी जी प्रवृत्ती आहे व्याजाचा आरोप करणारी किंवा काय, तर त्यांनाही रोखलं जावं, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी हो, म्हणजे एक तरी पैसे गोरगरिबांचे घ्यायचे. पैसे मागायला गेले की तुझ्यावर सावकारी गुन्हा दाखल करतो. भाऊ अधिवेशनात आता कल्याण शिट्टीच्या संदर्भामध्ये त्याने बाईक दिली का नाही? कल्याण शेट्टी उत्तर देतील ना, आमदार आहेत. अहो, ते देणार नसले फालतू ते माणसं कशाला बोलतात. ह्यांना मोठं त्याची करतील? पात्रता कुठे, ह्या खरमुड्याची कुठे पात्रता आणलं? देतील उत्तर, तसं नसतं. शेवटी तुमच्या पक्षाचा पूर्वीच्या तुमच्या पक्षाचा प्रवक्ता आहे तो. कोण काय त्याचं नाव? कोण? उपोषणाला बसलेला कार्यकर्ता. तो प्रवक्ता अहो, नाही आहे. महाराष्ट्रात प्रवक्ता आला तरी एक पदाधिकारी. म्हणजे तो कुणालाच सोडत नाही, सगळ्यांनाच बोललोय त्याच्यामध्ये. सीपी पासून पालकमंत्री, अक्कलकोटचे आमदार सचिन दादा, आणि मी तुम्हाला सांगते, पत्रकार लोकांना माहित असतं बऱ्यापैकी, मी अजूनपर्यंत सचिन दादांना भेटलेले नाही. त्यांच्याशी आहे मी पक्षात, पण अजून कधी जाऊन भेटणं नाहीये की माझं बोलणं नाहीये. तरी हा माझ्यावर आरोप करतायत की मी ते मला शिकवतायत. अजून काय विचारायचं आहे? साहेब, मटावाले तुम्ही विचारलं, इतकी लाजीरवाणी गोष्ट त्यांच्या समोर आली की आपला एकही पक्षाचा आमदार विधानसभेमध्ये हा प्रस्ताव दाखल म्हणजे येऊ शकत नाही. ते खरं सुहास कदम उपोषण करताय, त्यांना त्याग, आणि तुमच्या विरोधात देखील त्यांनी भूमिका मांडली की तुमच्याकडून तुम्ही व्याजानं पैसे दिलेले होते त्याला, आणि व्याजाच्या पैशातनं आता तुमचं आंदोलन दाबण्यासाठी तुम्ही आरोप करताय. काय नेमकं उत्तर आहे त्यासाठी? आंदोलनाचा आणि माझा काही एक संबंध नाही आहे. पैशाचा विषय हा माझा 2024 पासून आहे, जो मी त्याला मागत आली आहे आणि तो देत नाही आहे. त्यामुळं मला 28 तारखेला मागची आमची मिटिंग झाली होती शेवटची, त्याला मी बोलले होते काय करतोस, देतोस की नाही. तेव्हा त्यानं मला सांगितलं होतं, ताई मी लवकरच एक आंदोलन करायला लागलो आहे, मी आंदोलनाला बसतोय आणि पोलिसांनी मला ऑफर दिलेली आहे 20 लाखाची. जेव्हा माझ्याकडं पैसे येतील तेव्हा मी तुम्हाला त्यातले नक्की देईन, थोडंसं 30 तारखेपर्यंत थांबा, तो म्हटला. पण 28ला ह्याला परवानगी दिली नव्हती, परमिशन मिळाली नव्हती, ह्याचा गोंधळ चालू होता. आणि मला वाटलं की हा माणूस देणार नाही, दरवेळेला असाच म्हणतो, दर महिन्याला असाच म्हणतोय, तुम्हाला आता देतो मग देतो, तो माझे पैसे काही देत नाही. हे बघून मला आता करावं लागलेलं आहे. काही कुठेतरी आरोप पण केलेला आहे की महिन्याला 35,000 रुपये दे, स्क्रीनशॉट आहे, अशा पद्धतीने त्याच्याकडून आरोप होतो. अच्छा, हे पहा, मी जर व्याजबट्ट्याचा धंदा केला असता तर मी माझ्या RTGS, माझ्या बँकेतून माझे डिटेल्स घ्या, मी माझ्या मुलांचे FD मोडून त्याला दिलेले आहेत, FD मोडून ते पैसे दिलेले आहेत, माझा व्हाईट मनी आहे. तर तो जो दिलाय, तर त्यानं जर मला इंटरेस्ट द्यायचाच होता, मला व्याज द्यायचंच होतं, माझ्या अकाउंटवर टाकू शकला असता. तो मित्राच्या टाकतोय म्हणून दुसऱ्याच मला दाखवतोय. स्वतःचा मोबाईल वापरता येत नाहीये का त्याला? स्वतःचा मोबाईल न वापरण्याच्या पाठीमागं काय कारण आहे? काय करण्यासाठी पैसे दिले? मला नाही माहिती. मी पैसे हे टेंडर घेण्यासाठी दिले होते. काय तो माझ्यासाठी काय म्हणून सांगितलं होतं सरकारी तो म्हटला होता ते डिपॉझिट भरण्यासाठी त्याला पैसे दिले. नाही, कुणाचं नाव काय काय अजितदादांचं नाव.
हां. आदरणीय अजितदादांचं नाव त्यानं घेतलंय. मी दादांचा कार्यकर्ता आहे. ताई माझे खूप चांगले दादांशी संबंध आहेत. दादा माझा लगेच फोन उचलतात आणि दादांना सांगून दादांनी सांगितले तुला मोठे मोठे टेंडर देतो. ताई तुम्ही एक माझी बहीण आहात मोठी, तुम्हाला पण मी एक टेंडर देतो किंवा आपण आता चांगलंच हे करूया, फक्त थोडेसे पैसे खर्च करावे लागतात. मलाही असं वाटलं आणि मी हे टेंडर कधी घेतलेले नाहीत, त्यामुळे मला त्याचा काही अनुभव नाही आहे. म्हणून मी त्याला म्हटलं होतं ठीक आहे बाबा काय करतोस ते कर, चालेल. तर थोड्याच्या पैशाचा अर्थ 7 ते 8 लाख रुपये होतो का? थोड्याशा पैशाचा अर्थ. थोडेसे नाही, सुरुवातीला मी तेवढे दिलेले नाही आहेत दादा, मी तेवढे दिलेच नाहीत. सुरुवातीला मी फक्त त्याला 3 लाख दिले होते. मग तो म्हणला फाईल इथपर्यंत आली, तिथपर्यंत आली, आपल्याला परत खर्च करावा लागणार आहे, सांगत गेला. परत काही कारणं सांगितली आणि आता तो आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, चांगल्या ह्याच्यामध्ये आहे, म्हणून माणुसकीच्या नात्यानं परत मी त्याला पैसे दिले. थेट तुमच्यावर आरोप लावलेले ते. सावकारी केल्याचा आरोप केलेला आहे. महिला म्हणून तुम्ही काय उत्तर? महिला म्हणून मी उत्तर हेच देईन की उमेश पाटलांनी प्रवक्ता आहेत ते राज्याचे, बोलताना महिलांबद्दल थोडंसं त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे होता. अगदी सुहास सांगतोय आणि उमेश पाटील बोलतोय, हे नाही व्हायला पाहिजे होतं. आज तुम्ही प्रेसच्या समोर, प्रसारमाध्यमांसमोर तुम्ही एखाद्या महिलेची बदनामी करताय की तिनं व्याजबटाचा धंदा करते, हे करते, ते करते. अरे मग तुम्ही मला बोलायला, 2दा मी त्यांच्याकडे गेले होते, त्यांना भेटायला गेले. दादा तुमचा कार्यकर्ता सुहास कदम, मी सुद्धा तुमचीच कार्यकर्ती आहे. राष्ट्रवादीमध्ये जेव्हा मी होते त्यांच्याच नेतृत्वामध्ये मी काम केलेलं आहे, तो माझाही नेता होता. मी त्यांना सांगितलं, रडली एखादी महिला समोर येऊन रडते तेव्हा तिची हसून खिल्ली उडवलेली होती त्यांनी. अरे वा तू पैसे दिलेस, किती दिलेस, मला पण दे, मग मला पण गरज आहे पैशांची. बरं ठीक आहे. मग मी म्हटलं दादा सिरियस घ्या थोडंसं. तेव्हा ते म्हटलं नाही नाही मी ठीक आहे, मी सुहासला बोलतो. पण ते सुहासला बोलले किंवा नाही मला हे माहिती नाही आहे. आणि आज इथं येऊन मला म्हणतायत म्हणून येतात. जसंच मी प्रसारमाध्यमांसमोर आले की CP माझी दखल घेत नाहीत, पोलीस प्रशासन माझी मदत करत नाही आहे. जेव्हा मी तुमच्या समोर आले आणि ही जी हा जो माझा व्हिडिओ व्हायरल झाला बाहेर, लगेचच मला त्यांचा फोन आला संध्याकाळी आणि मला ते दम देत आहेत, धमकी देत आहेत फोनवर, तू सुहासच्या विरोधात तक्रार दिली. मी म्हणलं एवढी बाजू घेण्याचं कारण काय? हो, उमेश पाटलांनी त्याचं बाजू घेण्याचं कारण काय असा हा विचार माझ्याही मनात डोकावला. तेव्हा माझे सगळ्यांशी चर्चा होते. लोक म्हटले अहो मॅडम उमेश पाटलांचा सुहास कदम हा दलाल आहे आणि तो त्यांचा वसूलदार आहे. त्यांनी हप्ते बांधून ठेवले जिल्हा परिषद इकडे तिकडे सगळ्या अधिकाऱ्यांचे, हा नेऊन पोचवण्याचं काम सुहास करतोय. मग नक्कीच सुहास कदमला पाठीशी घालणार. सायरा शेख असं काहीच करत नव्हती. तुम्ही प्रेसमध्ये असंही म्हणालात की सुहास कदम स्वतः सट्टेबाज आहे आणि ते पैसे जे हरलेले आहेत Yes. ते वसूल करण्यासाठी ते पोलिसांना ब्लॅकमेल करतात. हो 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 अगदी बरोबर आहे. तो स्वतः सट्टेबाज आहे. त्याच्यात तुम्ही जर माहिती घेताय, पत्रकार आहात तुम्ही, तुम्हाला सगळीकडून माहिती येत असेल तर तो स्वतः सट्टेबाज आहे. तो स्वतः मटका घेत होता, तो स्वतः करत होता. तर आता तो पोलिसांना हप्ते मागतोय. मी युवक अध्यक्ष आहे, मी राष्ट्रवादीचा आहे, अजितदादांचा कार्यकर्ता आहे, भावनिक होतोय, फोटो घेऊन बसतोय आणि सांगतोय की मला तुम्ही हप्ते चालू करा. मी हे काही करणार नाही. पोलिसांनी जेव्हा हप्ते द्यायला कदाचित नकार दिलेला आहे म्हणून तो आंदोलनाला बसलेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी. जयंत पाटलांकडे चुकीची माहिती पोहोचवली असा देखील आरोप. काय नेमकी? हो, कारण अजितदादांच्या गटामध्ये आमदार नाहीत का ह्याचा प्रश्न विचारायला हा अजितदादांचा कार्यकर्ता आहे ना. अजितदादांचे आमदार खूप आहेत. मग त्यांना सांगायचं होतं की माझा हा प्रश्न तुम्ही विचारा, विधानसभेत मांडा. त्यांची मदत न घेता हा जयंत पाटलाकडे जातोय, कारण वर ह्यांचं सगळं काही माहिती आहे. आणि आमच्याबरोबर जे झालंय ना, मी स्वतः सुनेत्राताईंना पाठवलेलं आहे, पारदादांना पाठवलेलं आहे, मी सगळ्या नेत्यांना पाठवलेलं आहे. त्यामुळे त्यांची कुणी इथं दखल घेत नाही म्हणून त्यांना जयंत पाटलांकडे जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला आज नव्हता. सुनेत्रा वहिनी आहेत, हो, आज पंढरपूरमध्ये आहे. दौऱ्यावर आहेत. पण तुम्ही त्यांच्यापाशी पण जाऊन तुमची व्यथा मांडू प्रेस शकता. होती ना 11:30 ती पंढरपूरमध्ये आणि जाणारच आहे मी उद्या. जयंत पाटील साहेबांकडे जाणार आहे. सगळे बॅड उमेश पाटलांना मला एवढा सल्ला द्यायचा, एखाद्या महिलेला त्यांनी असं प्रसार माध्यमांसमोर विदाऊट ह्याचं बोलू नये. कारण एखादी महिला जर ठरवली ना तर ती समोरच्याला कधी उद्ध्वस्त करेल त्याचं सगळं बाहेर काढून. कारण एका महिलेमुळे रामायण घडलंय, एका महिलेमुळे महाभारत घडलेलं आहे. त्यांना वाटत असेल सायरा शेख ही तेव्हाच्या काळातली अशीच असेल, गप्प बसेल, मी थोडासा आवाज केला की ती घाबरेल, पण मी घाबरणार नाहीये. त्यांनी मला चक्क धमकी दिली की तुला हे सगळं करायला लावणारा संतोष पवार आणि सचिन कल्याण शेट्टी आहे. त्याची क्लिप माझ्याकडे आहे. त्यांनी मला धमकी दिली आणि 2 कोटीची ऑफर त्यांना पोलीस डिपार्टमेंटकडून आली आहे म्हणे. मग कुठेतरी वाटलंय त्यांना की हिच्या आंदोलनामुळं आमच्या आंदोलनाला हिच्या एका तक्रारीमुळे कुठं गालबोट लागते की काय, म्हणून हे सावकारकीचे गुन्हे वगैरे माझ्यावर हे टाकायचा त्यांचा प्रयत्न आहे. तुम्ही उज्ज्वला थिट्याबद्दल देखील हो, उज्ज्वला थिटे त्यांनी मला सांगितलं की तुला कोणी उभं केलंय. तर मी म्हटलं की दादा बघा आता कसं, मी थिटेबाई नाहीये. तुम्ही थिटेबाईचा वापर करून आंगरकरांना वेटीस धरलं होतं, पण मला तसं कोणी धरलेलं नाहीये.
कारण इथं माझं घर जळालं आहे, माझे पैसे गेलेले आहेत. त्यामुळे मी ओपनली येते. आज पण मी एकटी फिरते, कारण मला त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. पण ही सायरा शेख कुणाला घाबरत नाही. ही सगळ्या ह्याच्यातून तापून सुलाखून आलेली बाई आहे, लोहा बनलेली आहे. त्यामुळे कुठला उमेश पाटील मला धमकी देतोय, कोण सुहास कदम माझ्यावर सावकारकीचे गुन्हे दाखल करतोय, मला त्याची कसलीही भीती नाही आहे, कारण मी पूर्णपणे प्रामाणिक आहे. या ठिकाणी माहिती देतो की सोलापूर शहरामध्ये जे आंदोलन चालू आहे अवैध धंद्याच्या संदर्भामध्ये, ज्यानं आंदोलन केलंय, हाच गुटख्याचे हप्ते घेणारा माणूस, हाच मटका घेणारा मालक, IPLचा सट्टा चालवणारा हाच, आणि त्यांनी ज्या वेळेला विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, एवढे राष्ट्रवादीचे आमदार असताना दुर्दैव आहे की जयंत पाटील साहेबांना हा प्रश्न घ्यावा लागला. म्हणजे या दोघांचे किती मोठे कारनामे आहेत उमेश पाटलाचे आणि या सुहास कदमचे. फक्त केवळ ह्या घेतलेल्या लोकांचा पैसा बुडवण्यासाठी उमेश पाटलांची मदत घेऊन ज्या लोकांना फसवलं आहे त्या लोकांना मग सांगतो तू व्याजपट्टी करते, मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेन. लोक ह्यामुळं वैतागलेत. माझी पोलीस खात्याला आव्हान आहे की त्यांनी या संदर्भामध्ये पेपरला अशा हीन माणसाचा पेपरला देऊन अशा अनेक तक्रारी तिथे येतील अशा पद्धतीची लोक याला मदत दिली पोलिसांनी, तर पोलीस स्टेशनला जायला तयार आहे. एवढं आत्मचिंतन करावं. मी महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे, मी जिल्हाध्यक्ष आहे. मी आल्यानंतर तिथं एक तरी पदाधिकारी त्यांच्या समोर पाहिजे. याच्या मागचं कारण काय? तू उपोषणला बसला, एक तरी माणूस, एक तरी कार्यकर्ता, एक तरी पदाधिकारी तुला एवढ्या कालावधीमध्ये भेटायला गेला का? म्हणजे तू किती पाण्यात आहे हे सगळ्याला माहीत आहे. आणि त्यांनी कल्याण शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यावर टीका करायची, पालकमंत्र्यावर बोलायचं. आता मुख्यमंत्र्यांनी जरी आदेश दिले तरी इथलं पोलीस खातं काय करू शकत नाही, म्हणजे मुख्यमंत्र्याच चालत नाही. मग तुलाच गृह खातं करायचं आहे का? गृह खात्यावर जायचं आहे का? हे काय चाललंय प्रकारे? हे स्वतः लुबाडलेल्या पैशाची मागणी होत आहे म्हणून हा उपोषणला बसला. ह्याच्या मागचं ह्याला 2 नंबरचं का पडलेलं नाही. स्वतःचा 2 नंबर करत होता. सलगरच्या हद्दीमध्ये मटक्याचे धंदे होते, त्याचे गुटख्यावाल्याकडनं हप्ते चालू होते, आणि त्या माणसाने बोलावा म्हणजे दुर्दैव आहे. मग आता तुम्ही ह्या आंदोलनाला कसा बघता तुम्ही? आता ते आंदोलन मिटवावं चालू नाही, आंदोलन हे पैसे बुडवण्यासाठी आहे. गेले सोलापूर शहरात यायला पुळका असा नाही आहे. मला सांगा, एवढ्या आंदोलनामध्ये तुझ्या पक्षाचे लोक तर तुझ्याकडे पदाधिकारी कोण आले का? सामाजिक संघटना तुझ्याकडे आले का? कारण हा किती पाण्यात आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यांनी कल्याण शिंदे साहेबावर बोलावं, मुख्यमंत्रीबरोबर बाबतीमध्ये बोलायचं, पालकमंत्र्याच्या संदर्भात चर्चा करायची. आमचे पालकमंत्री म्हणजे पक्षातले सिव्हिल सर्जन आहेत. त्यांनी चेहऱ्यावरनं त्याची पात्रता ओळखते, नाडी बी हातात घेत नाहीत. आणि अशा माणसाला मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करायचं, अशा माणसाला पालकमंत्र्यांनी, अशा माणसानं कल्याण शिट्टीच्या बाबतीमध्ये एवढं बोलायचं काय कारण होतं मला सांगा? अहो, त्यांच्या वडिलापासून त्यांच्याकडे बोर्ड दाखवणारे अजून ताकद कुणाची झाली नाही की त्याने असं केलंय म्हणून. आमचा कल्याण शिट्टी आमदारावर पाणीदार आमदार, 2 नंबरवाले, वसुलीदार, हे तुमच्या ह्याच्यातल्या ते बोलत काय कारण? तुझा जीव किती? तुझा जीव किती? बोलतो किती? हा? तर हे सगळं ढोंगीबाजी प्रकरणं उमेश पाटील यांच्यामधून आत्ता सांगितलं आमच्या मॅडमनी की हा दलाल आहे, हा वसूलदार आहे आणि हा वर पैसे पोचते करतो. त्याच्यातून आता ह्याच्यामध्ये जे कर्ज त्याला 1.5 कोटी रुपये झालं आहे, IPLचं असेल, मटक्याचं असेल, ते फक्त बुडवण्यासाठी केलेला उद्योग आहे. शहरातले 2 नंबर चाललेले आहेत असं त्याचा उद्देश नाही. त्याच्याकडे एक संघटनेचा पाठिंबा नाही, सामाजिक संघटनेचा पाठिंबा नाही. अशा माणसाने आपल्या अवकात ओळखून इथून पुढे राहा.